अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीत काल रात्री चाकू हल्ला आणि गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेत शोएब अहमद, एजाज अहमद वय 35 वर्ष राहणार जाकीर कॉलनी अमरावती हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी शोएब अहमद यांच्यावर अचानक हल्ला चढवला। प्रथम त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे। या अचानक घडलेल्या प्रकारामुळे नागपुरी गेट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविली जात आहेत। जखमी शोएब अहमद यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली। त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात जत्रेसदृश्य वातावरण निर्माण झाले होते। या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जुन्या वादातून अथवा इतर कोणत्या कारणातून हल्ला झाला का याचा तपास पोलीस करत आहेत। शहरात सलग घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे।